नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आहे आरोग्यशाहीचा तसाच आहाराचाही. प्रत्येक घरात असायलाच हवा असा एक पदार्थ म्हणजे साळीच्या लाया. लोक अनेकदा चुरमुरे आणि साळीच्या लाया यात कन्फ्यूज होतात. पण चुरमुरे म्हणजे भेळ वगैरे ज्यापासून बनवतात ते, आणि साठे साळीच्या तांदळापासून बनवलेल्या आणि सहसा पूजेसाठी वापरल्या जातात त्या साळीच्या लाया. चुरमुरे अगदी प्लेन आणि पांढरे शुभ्र असतात, तर लाया थोड्या लालसर आणि सरफेसवर इरेग्युलर असतात. लाया या चवीला गोड, पचायला हलक्या आणि थंड गुणाच्या असतात. अग्नीला प्रदीप्त करतात, ताकद वाढवतात आणि पित्त तसंच कफदोषालाही कमी करतात. म्हणूनच ज्यांना वजन वाढू द्यायचं नाही किंवा वाढलेलं वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी साळीच्या लायांसारखा दुसरा उत्तम पदार्थ नाही. सध्या ब्रेकफास्टला अनेक घरात कॉर्नफ्लेक्स आणि दूध घेण्याची पद्धत रूढ झालेली आहे. पण कॉर्न म्हणजे मका वात वाढवणारा असतो. त्यातून त्याचे फ्लेक्स बनवताना ते चप्पट केले की पचायला अजूनच अवघड होतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉर्नफ्लेक्समध्ये चक्क मीठ असतं. त्यामुळे ते दुधाबरोबर मिक्स केलं की विरुद्ध अन्न तयार होतं. आणि आयुर्वेदात विरुद्ध अन्न हे अनेक रोगांना आमंत्रण देणारं सांगितलेलं आहे. पण या अशा कॉर्नफ्लेक्सना उत्तम पर्याय म्हणजे साळीच्या लाया. सकाळी ब्रेकफास्टसाठी छान असा एक बाउल घ्यावा. त्यात तुम्हाला हव्या तेवढ्या साळीच्या लाया काढाव्यात. चवीनुसार अर्धा ते 1 चमचा खडीसाखर टाकावी आणि लाया भिजतील एवढं दूध मिसळावं. अशा दूध लाया घेतल्या की पोट तर भरतं, पण जड अजिबात होत नाही. शिवाय लाया शक्ती देणाऱ्या असल्यामुळे त्यांची ही ताकद दुपारच्या जेवणापर्यंत टिकून राहते. चला तर आजपासून नाश्त्याला काय करू या प्रश्नाला सुट्टी देऊया आणि रोज सकाळी दूध लाया छान एन्जॉय करूया. अशाच साध्या सोप्या सहज करता येणाऱ्या पण अनुभवसिद्ध गोष्टी समजण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.